Welcome to the Claus YouTube channel. Together, we strive for a safer, secure and more stable world. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन सेंटर फॉर लँड अँड एअर वॉरफेअरच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत करतो आहे. आणि माझ्या बरोबर एक लष्कराचे अत्यंत अनुभवी अधिकारी आहेत, लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे, जे मिलिटरी ऍडवायझर राहिलेले आहेत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे. ते मिलिटरी ऍडवायझर राहिलेले आहेत जे आपले डिफेन्स मिनिस्टर आहे राजनाथ सिंग यांचे. आणि आज आपण जो विषय कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये आपण दोन पैलू कव्हर करू. काही महत्वाचे मुद्दे जे अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्याभरात घडलेले आहेत आणि याच्याशिवाय काही बाह्य सुरक्षा म्हणजे देशाच्या बाहेर घडणाऱ्या घटना ज्याचा संबंध भारताच्या सुरक्षेशी होतो, हे काही मुद्दे आपण कव्हर करू. तर जोपर्यंत बाह्य सुरक्षा आहे याच्यामध्ये अफगाणिस्तानचे फॉरेन मिनिस्टर आज भारतामध्ये आहेत गेले 3-4 दिवसापासून आणि 7 दिवस ते राहणार आहेत. तर त्यांच्या भेटीचं काय महत्व आहे याचं आपण विश्लेषण करू. याच्याशिवाय काही 3-4 दिवस आधी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर स्टारमर हे भारतामध्ये होते आणि ते एक अतिशय मोठी अशी डेलिगेशन 150-200 जणांचे घेऊन भारतामध्ये आले होते. तर त्याचा काय भारताला फायदा होईल, ब्रिटनला फायदा होईल याचं आपण विश्लेषण करू. आणि याच्याशिवाय म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या राजधानीमध्ये जे VIP म्हणजे जे बाहेरच्या देशातले जे परदेशी मुत्सद्देगार आहेत त्यांची लाईनच लागलेली आहे. याच्याशिवाय कॅनेडियन फॉरेन मिनिस्टर जे आहेत अनिता आनंद त्या सुद्धा भारतात आलेल्या आहेत. त्याच्याविषयी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. पण सुरुवात करू आपण काही अंतर्गत सुरक्षेच्या बाबीमध्ये. आपले हजारो वर्षापूर्वी एक विद्वान होते आर्य चाणक्य, यांनी देशाला जे 4 प्रकारचे शत्रू असतात अशा प्रकारचं विधान केलं होतं. एक शत्रू जो बाहेरून येतो त्याला मदत आत मिळते, दुसरा शत्रू देशाच्या आत असतो मदत बाहेरून मिळते, तिसऱ्या प्रकारचा शत्रू हा देशाच्या बाहेरून येतो त्याला मदत सुद्धा देशाच्या बाहेरून मिळते, आणि चौथ्या प्रकारचा शत्रू जो देशाच्या आत असतो त्याला मदत देशाच्या आतून मिळते. हा सर्वात महाभयंकर असतो असं आर्य चाणक्य हजारो वर्षापूर्वी म्हटले होते आणि ते पुन्हा पुन्हा खरं ठरत आहे. तर आज एक अंतर्गत सुरक्षेचं जे एक मोठं आव्हान आहे ती म्हणजे बांगलादेशी घुसखोरी. याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि मुख्य आपण जे 3 मोठे मुद्दे समोर मांडू. एक म्हणजे बांगलादेशी घुसखोरी, त्याचा थोडासा इतिहास घेऊ. नंबर 2 सध्याची परिस्थिती काय आहे याच्याविषयी बघू. नंबर 3 सरकारने त्याविषयी काय काय कारवाया केल्या आहेत याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. आणि नंबर 4 अजून काही करायला पाहिजे का नागरिकांच्या लेव्हलला, तर याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया बांगलादेशी घुसखोरी. ज्यावेळेला मी बांगलादेशी घुसखोरी म्हणतो तसं म्हटलं तर पुष्कळशे इतर सुद्धा काही परदेशी नागरिक हे भारतात येत असतात आणि याच्यामध्ये रोहिंग्यांची संख्या सुद्धा लाखोमध्ये आहेत. तर बांगलादेशी घुसखोरी हा एक जनरल शब्द झाला. आणि याच्याशिवाय आपले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा यांनी म्हटलं आहे की अक्षरशः काही लाख पाकिस्तानी नागरिक सुद्धा आत आलेले आहेत आणि त्यांना वेळोवेळी पकडण्यात आलेलं आहे. आणि आजच्याच पेपरमध्ये आपण बघाल तर अनेक बांगलादेशींना पकडण्यात आलं. ग्वालियरमध्ये जो आपला एअर बेस आहे त्याच्याजवळ 11 जण पकडले गेले आणि असे अक्षरशः 2000-3000 बांगलादेशी भारताच्या आत पकडले जातात म्हणजे दर महिन्यामध्ये. परंतु ते पुरेसं आहे का याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर मी सर्वात पहिले जनरल खंडारे यांना प्रश्न करतो आहे की बांगलादेशी घुसखोरीचा इतिहास तर जास्त नको, परंतु सध्या बांगलादेशी घुसखोरांची किंवा रोहिंग्या घुसखोरांची सध्याची परिस्थिती काय आहे याच्याविषयी थोडा विश्लेषण करा. आणि म्हणजे ही घुसखोरी थांबवण्याकरता यांना कमी करण्याकरता सरकार काय करत आहे थोडं याच्याविषयी आम्हाला माहिती द्या. आणि अर्थात अजून जास्त महत्वाचं की अजून एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला या विषयावरती काय करता येईल याच्याविषयी आपण चर्चा करू. तर जनरल खंडारे, पहिला प्रश्न आपल्याला आहे की बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंग्या घुसखोर सध्याची परिस्थिती काय आहे आणि सरकार त्याच्याविषयी सध्या काय करत आहे. जनरल खंडारे. जय हिंद सर, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. आणि महत्वाचे मुद्दे आपण मांडत आहात. सगळ्यात पहिले बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान इथले जे
घुसखोर म्हणा किंवा काही कारणांनी बेकायदेशीर हे लोक इथे भारतात येतात. 1947 पासून हे सुरू झालेलं होतं, जेव्हा आपलं विभाजन झालं त्यावेळेला. त्यानंतर 71 नंतर हॅलो हॅलो. हो सर, झालं परत. हो. तर 71 नंतर सुद्धा झालं. मग आपल्याला सगळ्यांना आठवत असेल आसाम अकॉर्ड झाला, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आता डिजिटल इंडिया झाल्यामुळे या लोकांना शोधणं सोपं झालं आहे. पण या दरम्यान दोन गोष्टी झालेल्या आहेत. भारतात बरंच करप्शन वाढलेलं आहे, पोलीसमध्ये करप्शन वाढलेलं आहे, आणि त्याच्यामुळे दरवेळेला जेव्हा आपण नोंदणी करतो किंवा मोजणी करतो त्यावेळेला वेगवेगळे आकडे येतात. म्हणून आजच्या परिस्थितीत, आजच्या तारखेला जर कोणी म्हटलं की बांगलादेशी घुसखोर किती आहेत इथे, किंवा म्यानमारचे किती घुसखोर, रोहिंग्या किती आहेत, किंवा पाकिस्तानचे किती आहेत, आणि तो शब्द कदाचित मी वापरणार नाही नेपाळसाठी, पण नेपाळकडनं पण येणारी जी लोकसंख्या आहे त्याच्याबद्दल आपल्याला काळजी करणं आवश्यक आहे. कारण चीनचं आणि अमेरिकेचं तिथे नेपाळमध्ये फार महत्वाचं रोल आहे, निगेटिव्ह रोल आहे, पण त्याच्यासाठी आपण जागरूक राहायला पाहिजे, हे म्हणणं आहे. आता बांगलादेशचे जितकेही लोक इथे येतात, पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेले आहेत. तिथे राज्य सरकार, राज्य पोलीस यांचा एक मोठा सहभाग आहे. हे राजकारणाचा भाग आहे. आणि मी आधी जेव्हा कम्युनिस्ट पार्टी होती त्यावेळेलाही तिथे बघितलेलं आहे सर. मी त्याच भागात होतो, सिलिगुडीच्या भागात. आणि नंतर जेव्हा तृणमूल काँग्रेस आली त्यावेळेलाही मी सिलिगुडीला होतो. तर असं काही चेंज नाही झालं. पार्टी चेंज झाली पण घुसखोरी काही कमी झालेली नाही. आणि त्यानंतर सर आपण सगळीकडे बघतो, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते लोक घुसलेले आहेत. हिंदू नावं घेऊन त्यांनी आधार कार्ड बनवलेले आहेत. आधार कार्ड बनवण्यामध्येही करप्शन झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. आणि त्याच्यामुळे हे दररोजच काही ना काही होत राहते. हेच पाकिस्तानकडनंही झालेलं आहे, हे रोहिंग्याकडनंही झालेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्याला आठवत असेल कितीतरी पाकिस्तानी इथे सापडले, बांगलादेशी सापडले. पण काय हे जे आपण केलेलं काम आहे भारतात, हे पुरेसर आहे का? नाही. दर इलेक्शनच्या वेळेला किंवा दरवेळेला काही अतिरेकी कारवाई होते, त्यावेळेला कोणत्या तरी राज्याची पोलीस काहीतरी थोडंफार करते, मग त्यानंतर परत शांत होते. उत्तराखंडमध्ये बघा सर, किती रोहिंग्या आणि बांगलादेशी भरलेले आहेत. तर मी बंगालचं सांगितलं तुम्हाला, उत्तराखंडमध्ये बघा, जम्मू काश्मीरमध्ये भरलेले आहेत. तर या सगळ्या कारणांनी मला असं नक्की वाटते सर की ही एक धोकादायक स्थिती आहे. आता लोक म्हणतात की हे पूर्ण जागतिक विषय आहे, पण त्याचा परिणाम USA, UK, फ्रान्स, जर्मनीमध्ये किती वाईट झालेला आहे, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये झालेला आहे. हे बघून आपल्याला आपली झोप उघडायला पाहिजे आणि आपण काही ना काही याच्याबद्दल केलं पाहिजे. NIA बाहेरच्या गोष्टी बघते, इंटेलिजन्स ब्युरो आणि स्टेट पोलीस आतल्या गोष्टी बघतात. मला असं वाटतं की स्टेट आणि BSF यांच्याकडनं अजून पुरेसर कारवाई झालेली नाही. तर म्हणून आपल्याला याच्याबद्दल नुसतं विचारच नाही, ऍक्शन घेणं आवश्यक आहे. तुम्ही आता बांगलादेशी घुसखोरांची सध्याची परिस्थिती याविषयी बोलला आणि मला आपल्याला काही मुद्दे याच्यामध्ये ऍड करायची इच्छा आहे. मी नावं घेणार नाहीत, पण काही ज्या लोकांची माझी म्हणजे आपल्या सुरक्षा एजन्सी ज्या आहेत त्यांच्याशी ओळख आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की जे बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रामध्ये, कारण आपला हा पॉडकास्ट मराठीमध्ये आहे, तर ही संख्या 70-80 लाख एवढी मोठी असावी. आणि जेवढी महाराष्ट्राची मोठी शहरं आहेत, मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद किंवा संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर जालना आहे, आपण ज्याला मुंबई म्हणतो त्याच्यामध्ये डोंबिवली पण आलं, ठाणे पण आलं, नवी मुंबई पण आलं, आपण पुणे म्हटलं की त्यामध्ये पिंपरी चिंचवड आलं, चाकण आलं. म्हणजे महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्ये यांची संख्या प्रचंड आहे. आणि दोन गोष्टी मी महाराष्ट्राविषयी सांगित आणि दोन गोष्टी मी बाकीच्या देशाविषयी सांगण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही करप्शन विषयी बोलला होता. महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये ज्याची लोकसंख्या 1000च्या आसपास आहे,
तिथे 1000हून जास्त बर्थ सर्टिफिकेट देण्यात आले आणि सगळ्यांची डेट ऑफ बर्थ होती 1 जानेवारी. म्हणजे ही अर्थात खोटी होती वगैरे याच्याविषयी काही कोणाच्या मनात डाऊट नको. आणि याच्याशिवाय पश्चिम आपलं हे जे बिहारचं जे ज्यावेळेला त्यांनी चेक केलं त्यांना दिसलं की काही जिल्ह्यामध्ये लोकसंख्या 1 कोटी, परंतु त्या जिल्ह्यामध्ये जे आधार कार्ड इश्यू केलेले आहेत ते जवळजवळ 1,25,00,000 किंवा 1,30,00,000 म्हणजे लोकसंख्येपेक्षा पुष्कळ जास्त. म्हणजे मी एक उदाहरण बिहार द्यायचं म्हटलं कारण बिहारमध्ये आता इलेक्शन्स आहेत आणि दुसरं मी महाराष्ट्राचं म्हटलं कारण पॉडकास्ट हा महाराष्ट्राचा आहे. तर म्हणजे भ्रष्टाचारामुळे आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणा आणि तीच आपण कारणं पुन्हा पुन्हा ऐकतोय की त्या भागात कुंपण नाही, त्या भागामध्ये नदी नाले आहेत. नदी नाले काश्मीरमध्ये सुद्धा आहे, तिथे भारतीय सैन्याने सगळं इन्फिल्ट्रेशन कसं थांबवलं. आणि मी आपल्याला एक अतिशय आपल्या प्रेक्षकांना एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो. एक बांगलादेशी पकडला गेला नांदेडमध्ये. नांदेड हे अर्थातच महाराष्ट्रातलं एक शहर आहे. नांदेडच्या एका खेड्यात पकडला गेला आणि त्यावेळेस असं दिसलं की त्या बांगलादेशीला भारत बांगलादेश सीमा पार केल्यानंतर जवळजवळ 35 ते 36 भारतीयांनी मदत केली. मी रिपीट करतो, एका बांगलादेशीला 35 ते 36 भारतीयांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. कोणी आधार कार्ड बनवलं, कोणी वोटर्स कार्ड बनवलं, कोणी त्याला राहायला जागा दिली, कोणी त्याला बांगलादेश सीमेवरनं कलकत्त्याला आणलं, कलकत्त्यावरनं मुंबईला आणलं, मुंबईतून त्याला नांदेडला घेऊन गेले, त्यांना राहायला जागा दिली, त्यांना नोकरी दिली. तर म्हणजे जसं आपण याच्या आधी पण म्हटलेलं आहे की दहशतवादी पकडणं तर महत्वाचं आहे, बांगलादेशी पकडणं महत्वाचं आहे, परंतु याशिवाय हे जे बांगलादेशींचे जे सपोर्टर्स असतात, त्यांना मदत करणारे जे लोक असतात, त्यांना सुद्धा पकडून त्यांना योग्य शिक्षा देणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर मला वाटतं की जे लोक, मग ते NGOज असो की ऍक्टिव्हिस्ट असो की काही कम्युनिटीज असो की व्यापारी असो की कोणीही असो, जे कुठल्याही प्रकारची मदत बांगलादेशींना करत आहेत त्यांना सुद्धा इक्वली शिक्षा देणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर थोडंसं सध्या जे काय चाललेलं आहे आणि ते किती इफेक्टिव्ह आहे याच्यावरती आपले विचार जनरल खंडारे. जनरल खंडारे, आपण मला ऐकलं का? सर, मी आपलं बरंचसं ऐकलं. तुम्ही नांदेडची गोष्ट सांगितली आणि त्यानंतर काही कारणांनी मी ऐकू नाही शकलो. पण मला एक मुद्दा इथे सांगावासा वाटतो. जे पहिल्या प्रश्नाला तुम्ही विचारलं की सामान्य नागरिकांनी काय करावं, तुमची परवानगी असेल तर त्याच्याबद्दल मला 2 शब्द म्हणायचे. नक्कीच, प्लीज गो अहेड. बोला आपण. तर आपण बघितलं आणि तुम्ही सांगितलं 35 ते 40 लोकांनी मदत केली कोणत्या बांगलादेशी व्यक्ती जो आला इथे. बरोबर आहे. मी पण मिझोराम मध्ये बघितलं आहे सर. तिथे शेतकरी जो असतो तो काम करण्यात थोडा आळस दाखवतो. आळस दाखवल्यामुळे तो बांगलादेशचे जे आलेले कुटुंब आहेत त्यांना काम देतो, कामगिरी देतो, मजुरी देतो. त्याच्यामुळे ते लोक तिथे स्थायिक होतात. तसंच मोठे मोठे शहर आहेत, महाराष्ट्रात विशेष करून मोठे शहर आहेत, तिथे रिअल एस्टेटचं काम असते, कन्स्ट्रक्शन काम सुरू असते आणि कमी पैशात मजूर मिळणं आणि त्याच्यात बांगलादेश आणि रोहिंग्या हे म्यानमारचे हे आलेले. आता याच्यात प्रत्येक नागरिकाचं काम आहे सर. याच्यात जर कॉन्ट्रॅक्टरनी म्हटलं की मला पैसे कमवायचे आहेत म्हणून कमी मजुरी देऊन मी या लोकांना इथे स्थायिक करणार आहे, तर मग हे देशद्रोहाचं एक रूप मानलं जाईल. त्याशिवाय जे छोट्या टपरी वगैरे जे लावतात, रिक्षा चालवणारे, हे सगळे जर बांगलादेशचे आणि म्यानमारचे आहेत, त्यांना ठेवतात कारण हे अत्यंत चुकीची बाब आहे. आणि मला असं वाटतं की आपण बोलत राहा. आपला आवाज थोडा कापला गेलेला आहे. आपण कंटिन्यू करा प्लीज. जनरल खंडारे, आपला माझा आवाज येतो का आपल्याला? आपला हो येतो सर. आपण ऐकतो. मी सांगितलं जे कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्सला सर प्रत्येकाला KYC करायचं असते.
आणि केवायसी तिथल्या पोलीसच्या ठाण्यामध्ये होते आणि मग पोलीसचंही त्याच्यात एका तऱ्हेने योगदान म्हटलं जायला पाहिजे. आणि आता थोड्या दिवसापूर्वी सर मेघालयामध्ये जितके नागरिक आहेत त्यांनी सगळ्या बांगलादेशी आणि रोहिंग्याकडून पोलीसच्या हाती दिले. तर असं काहीतरी आपल्याकडे पण व्हायला पाहिजे, नाही तर हा एक फार मोठा प्रॉब्लेम होईल. ओके, मी याच्यात आपल्याला काही अजून एक इनपुट देऊ इच्छितो. एक तर काय आहे की आपण जर बांगलादेशी हा शब्द वापरला आणि आपण जर राजकीय पक्ष बघितले, जनरली आपण आपल्या पॉडकास्टमध्ये कधीही राजकीय बाबींवरती कॉमेंट करत नाही, परंतु एक गोष्ट मात्र अतिशय महत्वाची आहे, म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेमध्ये असो की सत्तेमध्ये नसो त्यांचा एक पोल मॅनिफेस्टो असतो. म्हणजे जर ते सत्तेमध्ये आले तर ते काय करतील याविषयीची त्यांनी त्यात माहिती दिलेली असते. आपण जर सगळ्या राजकीय पक्षांचे पोल मॅनिफेस्टो चेक केले की ते सत्तेत आले तर काय करणार आहेत, तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की फक्त एकच राजकीय पक्ष, आणि त्याचं नाव मी उघडपणे घेतो, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी. त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे की आम्ही बांगलादेशींना शोधू, आम्ही त्यांना पकडू, आम्ही त्यांना बाहेर काढून त्यांना आम्ही बांगलादेशमध्ये परत पाठवू, अशा प्रकारचा त्यांचा मॅनिफेस्टो आहे. पण हा एक पक्ष सोडला तर याच्याशिवाय कुठल्याही राजकीय पक्षांच्या पोल मॅनिफेस्टोमध्ये याच्याविषयी दिलेलं नाहीये. आणि आपण याविषयी पहिले पण बोललेलो आहे की जोपर्यंत राष्ट्राची सुरक्षा आहे, राजकीय पक्षांचे एकमेकाची हेवेदावे असू शकतील, एकमेकापेक्षा ओपिनियन्स वेगळे असू शकतील, परंतु बांगलादेशी घुसखोरीवरती तुम्ही का लिहित नाही हे नागरिकांनी राजकीय पक्षांना विचारण्याची गरज आहे. की जर तुमची आम्हाला सांगा की तुम्ही जर सत्तेमध्ये आला तर बांगलादेशी घुसखोरांविषयी किंवा रोहिंग्या घुसखोरांविषयी तुमची पॉलिसी काय असेल, तुम्ही त्यांना शोधाल का, तुम्ही त्यांना पकडाल का, तुम्ही त्यांना डिपोर्ट कराल का, हे उत्तर आम्ही द्या. कारण पोल मॅनिफेस्टो किंवा जो जाहीरनामा असतो राजकीय पक्षांचा त्याच्यामध्ये हे असतं. आणि आता जो बिहारचा जो इलेक्शन आता होत आहे हे जाहीरनामे चेक करा, तर हे आपल्या जनतेने, आपल्या आम नागरिकांनी राजकीय पक्षांवरती दबाव टाकायला पाहिजे की तुमची आम्हाला पॉलिसी क्लिअर कट पाहिजे की बांगलादेशी घुसखोरीविषयी तुमची पॉलिसी काय आहे. आणि जर तुम्ही पॉलिसी काही दाखवली नसतील तर आम्ही तुम्हाला म्हणजे मतदान करणार नाही किंवा असं. तर तो एक भाग झाला. आणि दुसरं, आपली जी मीडिया आहे, आपण एक मराठी मीडिया घ्या, मराठी मीडियामध्ये आपल्याला कल्पना असेल की बांगलादेशी घुसखोरी या विषयावरती माझी 2 पुस्तकं आहेत. मराठी मीडियामध्ये या विषयाला फारसं टच केलं जात नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये 2-3 लाख घुसखोर गेले तर त्याच्याविषयी टाइम्स ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा इतर पेपरमध्ये एडिटोरियल्स येतात, परंतु जे 70-80 लाख जे समजा बांगलादेशी महाराष्ट्रात आहेत त्याच्याविषयी कोणी काही बोलायला तयार नाहीये. तर थोडंसं आपलं याच्यावरती हे द्या की पब्लिक प्रेशर कसं टाकू शकतो आपण आपल्या मीडियावरती, आपण आपल्या राजकीय पक्षावरती, की त्यांनी बांगलादेशी घुसखोरी हे भारताच्या सुरक्षेला असलेलं नंबर 1 आव्हान आहे, म्हणून त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं जरुरीचे आहे. जनरल खंडारे. सर, पूर्ण जगात जितकेही लोकतंत्र असलेले देश आहेत प्रत्येक ठिकाणी हाच प्रॉब्लेम होत आहे. जर्मनी असो की UK असो, आणि त्यांची परिस्थिती काय झाली सर तुम्ही बघा. आज जर आपण जागरूक नाही झालो तर हा म्हणजे पुढच्या येणाऱ्या 10 ते 15 वर्षात आपली ती स्थिती होईल जी कॅलिफोर्नियाला झालेली आहे, किंवा जे पॅरिसला झालेली आहे, किंवा जे लंडनला झालेली आहे. UK मध्ये सगळे मोठे जितके शहर आहेत तिथे डेमोग्राफिक ट्रान्झिशन झालेलं आहे. इलेक्शन यामुळे बिलकुल त्याचं स्वरूपच बदललेलं आहे. ज्यांची लोकसंख्या जास्त, जे वोट जास्त करणार आहेत त्यांचे लोक मेयर बनून येत आहेत. तर म्हणून आपल्या नागरिकांना जागरूक होणं आवश्यक आहे. आणि एक मुद्दा जे तुम्ही म्हटलात, मी बिलकुल 100% तुमच्याशी अग्री करतो की आपण मॅनिफेस्टो क्वेश्चन करायला पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात जेन झी सुद्धा वोटर्स आहेत. जेन झीनी प्रश्न विचारायला पाहिजे लोकांना की तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये काय आहे आणि तुम्ही आजपर्यंत काय कारवाई केली आहे. काही लोक USA मध्ये सापडले भारताचे, तर त्यांना चेन्स लावून भारतात विमानात आणून सोडून दिलं. आपण ट्रेन्स पाठवू शकतो जर
आपण हे पकडणं सुरू केलं आणि पकडणं आवश्यक आहे. जर आपण यांना पकडलं नाही आणि ह्या गोष्टी की आपण या मजुरांना पकडलं तर आपली प्रगती कमी होईल असं काहीच होणार नाही. मेकॅनिकल डिव्हाइसेस यूज करू शकतो, डिजिटल डिव्हाइसेस यूज करू शकतो. भारतात बरेचसे युवा आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत, त्यांना कामं मिळतील. म्हणून ह्या काही बोगस गोष्टींना बाजूला ठेवून सगळ्यांना चॅलेंज करणं आवश्यकता आहे. आणि आपल्याजवळ सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे आपला वोट आहे. आपण जर वोट नुसतं आपण म्हणजे सगळ्यांनीच जर वोट विकून टाकला तर मग आपली येणारी जी पिढी आहे त्यांचे फार दिवस वाईट होणार आहेत. कर्नल खंडारे, मी आपल्याला अजून 2 मुद्दे सांगू इच्छितो. नंबर 1 मुद्दा, काही वर्षापूर्वी सरकारने प्रयत्न केला होता की जे व्होटर्स कार्ड असतं की जे एक आयडेंटिटी असते मतदान केंद्रामध्ये हे करण्याकरता, तर असं दिसून येत होतं की काही काही बांगलादेशींकडे 2-2 किंवा 3-3 व्होटर्स कार्ड होते. म्हणजे एक महाराष्ट्राचं, मग दुसरं युपीचं, व तिसरं वेस्ट बेंगॉलचं वगैरे. तर सरकारने एक नियम आणण्याचा प्रयत्न केला की या व्होटर्स कार्डला लिंकअप करा आधार कार्डशी, ज्याच्यामुळे आधार कार्ड ही एक तुमची आयडेंटिटी असते, बायोमेट्रिक असते, आयडी स्कॅन वगैरे असतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते डुप्लिकेट करता येणार नाही. परंतु त्याला विरोध करण्यात आला आपल्या न्यायालयामध्ये. म्हणजे आपल्या देशात अशा काही संस्था आहेत आणि काही असे ऍक्टिव्हिस्ट आहेत की जे सरकार ज्या वेळेला जेन्युइन प्रयत्न करतं बांगलादेशींना पकडण्याकरता तर त्याला ते विरोध करतात. एक मी नाव घेतो, एक ऍक्टिव्हिस्टचं, त्यांचं नाव घेत नाही काही कारणामुळे. ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका जाहीर केली की जे बांगलादेशी ज्यांची मुलं, ज्यांचा जन्म हा भारतामध्ये होतो, त्यांच्या मुलांना तेच अधिकार मिळायला पाहिजे जे भारतीयांच्या मुलांना मिळतात. म्हणजे सुरक्षित मातृत्व असतं, सरकारचे अनेक शेकडो प्रोग्राम्स आहेत, त्याच्यामुळे आपण वॅक्सिनेशन असो की मेडिकल केअर असो की हे असो, म्हणजे अनेक सरकारच्या सुविधा आहेत की ज्या दिल्या जातात. तर त्यांचं म्हणणं आहे की ते द्यावं. आणि मला म्हणजे सर्वात गंमत अशी वाटते की आज आपल्या ज्युडिशियरीमध्ये जवळजवळ 3.5 ते 4 कोटी केसेस आज कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. असं असताना एक 5-6 महिन्यापूर्वी त्या ऍक्टिव्हिस्टचं मी नाव घेत नाही, ज्यावेळेस त्यांनी याचिका जाहीर केली त्यावेळेस त्यांना प्राधान्य देऊन त्यांनी पुढे आणलं सुप्रीम कोर्टनी आणि त्यांनी आदेश दिला की यांचं म्हणणं हे बरोबर आहे आणि त्यांना बांगलादेशीच्या मुलांना तेच अधिकार असायला पाहिजे ज्यांचा जन्म भारतामध्ये होतो, जो भारतीय मुलांना असतो. तर मला वाटतं हे जे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आहे तो एक भाग, आणि दुसरं हे एनजीओज आहेत दुसरा भाग, तिसरं ऍक्टिव्हिस्ट आहे हे भाग, हे सगळे देशाच्या सुरक्षेच्या म्हणजे आव्हानात भर घालता आहेत, ज्याच्यामुळे आपण जास्त असुरक्षित होतो आहे. याच्यावरती आपण काही कॉमेंट करू शकाल का जनरल खंडारे? सर, एक टर्म आहे कल्चरल मार्क्सिझम, आणि ते कल्चरल मार्क्सिझम हे आपल्या शिक्षण पद्धतीत येतं आणि त्यानंतर ज्युडिशरी आणि मीडियामध्ये पण येते. आणि ते कल्चरल मार्क्सिझम म्हणजे काही झालं तरी देशाच्या विरुद्धच बोलायला पाहिजे, समाजाच्या विरुद्ध बोलायला पाहिजे, समाजात ज्यांचं बहुमत आहे त्यांच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. हे सगळं झालेलं आहे आपल्याकडे. म्हणजे सगळ्यात पहिले टार्गेटिंग होतं शिक्षकांची. जर तुम्ही शिक्षक चांगले नाही ठेवले तर मग फायनली तुमचे जजेस, मीडियाचे लोक, IAS चे लोक, IPS चे लोक, हे सगळे यांची बुद्धी एका तऱ्हेने भ्रष्ट होते. आणि ती बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर देश पहिले दिसत नाही. आपण सगळे लोक देश सर्वोपरी असं म्हणतो, पण या लोकांचे एक काही असे वेग आयडियाज असतात अबाउट नॅचरल जस्टिस, लॉ ऑफ द लँड, आणि या गोष्टींमध्ये स्वतःसाठी नसते, हे देशासाठी असतं. जर असा आपण विचार केला तर या लोकांनी कोणाला जवळ ठेवलेलं आहे, तर या लोकांना सगळ्या सरकारी सुविधा मिळालेल्या असतात म्हणून यांना तो त्रास होत नाही. पण जसे आपले जे गरीब लोक आहेत किंवा ज्या लोकांना सामाजिक काही स्कीम्स मिळायला पाहिजे त्याचं वितरण होऊन जाते. ज्या लोकांना द्यायला नको, म्हणजे जे बांगलादेशचे लोक आहेत त्यांना नको द्यायला, किंवा म्यानमारच्या लोकांना द्यायला नको, किंवा पाकिस्तानच्या आलेल्या लोकांना द्यायला नको. पण हे काही PIL आणि मीडिया आणि जजेस याच्यामुळे हे सगळं उलट होत आहे. तर याच्यासाठी पण जर सरकार व्यवस्थित आपण निवडून आणली, आणि हे सगळ्यांसाठी आहे, माझ्या आणि तुमच्यासाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठी आहे की वोट देताना व्यवस्थित वोट द्या. त्याशिवाय तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ
आरटीआयची सुविधा आहे. तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्ही प्रश्न विचारून त्या गोष्टीला सगळ्यांसमोर मांडा, त्याला व्यवस्थित आपण ऍक्टिव्ह सिटीजन म्हणू शकतो. पण सगळ्यांनी जर नुसतं व्हॉट्सअपवरच आपला वेळ घालवायचा असेल तर मग या देशाची काळजी कोण करेल? म्हणून सगळ्यांनी मिळून हे करणं आवश्यक आहे सर. मी अजून एक मुद्दा मांडू इच्छितो की बांगलादेशींना पकडा वगैरे सरकारने म्हणजे होम मिनिस्टर यांनी आदेश दिला की त्यांना पकडा. आता जसं आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये आपले टीचर असतात, म्हणतात अभ्यास करा. अभ्यास केला की आपल्याला मार्क्स चांगले मिळतात सगळ्या जगाला माहिती आहे. पण काही अभ्यास करतात, काही मुलं काही करत नाही, किंवा व्यायाम केला तर तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. परंतु जर बांगलादेशींना पकडा असं म्हटलं तर नेमकं कोण करतं? तर याच्याविषयी मला एक थोडंसं सांगायची इच्छा आहे. मी माझे काही एक अनुभव शेअर करतो की जनरली एक संशयास्पद माणूस पकडला आणि तो बांगलादेशी आहे की नाही हे सिद्ध करण्याचं काम असतं पोलिसांचं, म्हणजे राज्य पोलिसांचं हे काम असतं. कारण नॉर्मल माणूस म्हणू शकत नाही की हा बांगलादेशी आहे, तो फक्त आपला संशय व्यक्त करू शकतो की हा आहे, परंतु आहे की नाही तर ते काम शेवटी पोलीस ठरवतात. आता होतं काय की जे पोलीस स्टेशन असतात सगळी जी असतात तर याच्यामध्ये एक मुख्य प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक पोलीस स्टेशन, समजा आता मी पुण्यात राहतो, कोंढवा पोलीस स्टेशन आहे, त्याची संख्या 70-80 आहे पोलिसांची आहे, आणि तिथे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात त्यांची संख्या 2 किंवा 3 असते, ज्यांचं काम असतं इन्व्हेस्टिगेट करायचं त्या संशयास्पद माणूस हा पोलिसांचा म्हणजे हा बांगलादेशी आहे की नाही वगैरे. पण यांच्याकडे कामं शेकडो असतात आणि म्हणजे लॉ अँड ऑर्डरची कामं असतात वगैरे वगैरे, तर त्यामुळे यांची संख्या कमी पडते. तर एक असं रेकमेंडेशन आपण द्यायला पाहिजे की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे ऍक्च्युअली काम करतात की हा बांगलादेशी आहे की नाही ते ठरवायचं, ज्यांची संख्या 2 किंवा 3 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये वाढवून ती जवळजवळ 20, 25, 30 म्हणजे पुष्कळ जास्त करायची. आणि ही कशी करू शकतो? तर आज महाराष्ट्रामध्ये समजा नुसतं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर 3-4 लाख रिटायर्ड पोलीस कर्मचारी इकडे आहेत. त्याच्यामधले 50-60 हजारहून जास्त यांनी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचं आयोचं काम पहिलेच केलंय. आयोज कोण असतात? सब इन्स्पेक्टर असतात, ASI असतात, PI असतात, ACP असतात, म्हणजे त्या दर्जाचे लोक असतात. आणि तुमच्याकडे रिटायर्ड लोक आहेत ज्यांनी काम केलेलं आहे, तर त्यांची संख्या मोठ्या शहरांमध्ये प्रचंड वाढवायला पाहिजे. हा एक भाग की जो माझ्याकडनं एक रेकमेंडेशन आहे. आणि दुसरं असं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोणती ज्याला बेंगॉली भाषा समजते अशा प्रकारचे कर्मचारी पाहिजे. आणि जर तुम्ही पोलिसांना जर बेंगॉली शिकवायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप वेळ लागेल. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर म्हणजे देशभक्त किंवा जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारे बंगाली आहेत की जे भारतीय बेंगॉली आहेत, तर त्यांचे आई वडील जे सिनियर लोक आहेत त्यांची मदत आपण घेऊ शकतो. आणि तिसरं की ज्यावेळेला यांना पकडलं जातं तर यांच्या म्हणजे यांचं जे म्हणजे त्यांना लगेच जामीन दिला जातो, आणि जामीन दिला की तो माणूस लगेच गायब होतो. तर काहीतरी एक असा नियम व्हायला पाहिजे की बांगलादेशी किंवा या फॉरेन याच्या केसमध्ये त्यांना जामीन द्यायला नको. आणि शेवटचा मुद्दा की त्यांच्या ज्या केसेस वगैरे चेक केल्या जातात या एक फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये 1.5 किंवा 2 वर्ष लागायच्या ऐवजी त्या 7-8 दिवसामध्ये संपवायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांना लवकरात लवकर बांगलादेशी म्हणून त्यांना म्हणजे ते आहेत म्हणून सिद्ध करता येईल आणि नंतर त्यांना डिपोर्ट करता येईल. तर या सगळ्या विषयांवरती आपल्याकडून काही कॉमेंट्स जनरल खंडारे. सर, शेवटचा एक कॉमेंट म्हणजे आता आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो आणि जिथे पोलीस स्टेशनमध्ये लोक कमी आहेत, मग एक अशी आंतरिक व्यवस्था जशी इस्रायल, सिंगापूर किंवा साऊथ कोरियामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत आणि CCTVला नेटवर्क केलं गेलं आहे. म्हणजे साऊथ कोरियाला जर समजा एक व्यक्ती आपल्या घरून कामाला निघतो 7 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परत येतो, तर जवळपास 100 ते 150 त्याचा फोटो घेतला जातो. त्याचं एक फोल्डर असते, त्या फोल्डरमध्ये क्लिअरली दिलेलं असते की तो कुठे, कधी, किती वाजता, किती सेकंदानंतर पोहोचलेला आहे. आणि त्याच्यासाठी मग जे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर्स आहेत त्यांचं काम फार सोपं होऊन जाते. आणि आता AI जर आलाय आणि डेटा इंटिग्रेशन झालं तर हे पण सोपं होऊ शकते. आपण जे मुद्दे मांडले सर, ज्याच्याबद्दल आपल्या भारतात जे सोल्युशन होऊ शकतात ते मला पूर्णपणे मान्य आहेत. त्याशिवाय डिजिटल सोल्युशन सुद्धा एक सिस्टम मध्ये आणणं आवश्यक आहे आणि ते काही कठीण नाहीये. आणि इतके मोठे मोठे चांगले क्वालिफाईड पोलीस ऑफिसर्स आहेत, त्याच्यात इंजिनियर्स आहेत, तर त्या लोकांना हे नवीन पद्धत आणणं. म्हणून जे नेहमी मी म्हणतो सर की पॉलिसीज, प्रोसेसेस अँड चार्टर्स
आर नॉट कास्ट इन स्टोन. चेंज होणं आवश्यक आहे, पोलीस रिफॉर्म चेंज होणं आवश्यक आहे. आणि जर मेन मुद्दा जो मी सर्वात आधी मांडला होता, समाजात करप्शन, जर तुम्ही पैसे देऊन कोणत्या खात्यात भरती होता आणि मग त्यानंतर प्रत्येकदा तुम्ही कोणाचं आधार कार्ड चेक करता, तर खरोखर आधार कार्ड बरोबर आहे म्हणून चेक करताय की पैसे कमवायसाठी चेक करता? तर हे काही मुद्दे आहेत सर, लोकांना कदाचित याच्याबद्दल पटणार नाही, पण जे खरं आहे त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे. आपला आता वेळ जवळजवळ संपत आलेला आहे, तर एक शेवटचा प्रश्न आणि मग नंतर आपण आजचा हा विषय थांबवूया. मला वाटतं या विषयामध्ये जनजागृती ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्या देशातल्या लोकांना कळायला पाहिजे की आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हानं आहेत. काश्मीरमध्ये चाललेली गडबड किंवा ईशान्य भारतातली बंडखोरी किंवा नक्षलवाद, माओवाद वगैरे, बांगलादेशी घुसखोरी. परंतु जर आपण आकडेवारी बघितली तर बांगलादेशी घुसखोरी हे सुरक्षेसमोर असलेलं अतिशय मोठं आव्हान आहे. कारण हे एक डेमोग्राफिक इन्व्हेजन आहे आपल्या देशाचं, आणि आपल्या देशाला पूर्णपणे भ्रष्ट केलं जात आहे. आणि सरकार प्रयत्न करत आहे त्यांना पकडण्याची इतक्या वर्षापासून, परंतु जे डेमॉन्स्ट्रेटेड परफॉर्मन्स आहे, म्हणजे आपण किती लोक पकडले ही संख्या फार कमी आहे. तर मला वाटतं आपल्याला एक क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह जम्प करण्याची गरज आहे या लोकांना पकडण्याचं, आणि या लोक शोधायचं, पकडायचं. आणि याकरता तंत्रज्ञान असो की मॉडर्न टेक्नॉलॉजी असो की मॉडर्न मॅनेजमेंट असो, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक ऑल आउट कॅम्पेन आपला व्हायला पाहिजे या घुसखोरांविषयी. याविषयी आपले शेवटचे विचार व्यक्त करा आणि मग नंतर आपण आजचं डिस्कशन थांबवू. जनरल खंडारे सर, सुरुवातीला आपण खूप छान इंट्रोडक्शन मध्ये आचार्य चाणक्य आणि आपण चाणक्याबद्दल जेव्हा बोललोय आणि तेव्हा कौटिल्यांचं अर्थशास्त्र हे एकच व्यक्ती आहेत, कौटिल्य, चाणक्य आणि विष्णुगुप्त. मला इथे सांगणं अति आवश्यक वाटतं की इतकं मोठं आपल्याकडचं स्ट्रॅटेजीज झालेलं आहे. 300 बिफोर क्राइस्ट, BCE म्हणतो आपण, आणि त्यांच्याबद्दल आपण अध्ययन करत नाही, त्यांच्याबद्दल आपण विचार करत नाही, त्यांचं अनुसरण आपण करत नाही. दुसऱ्या देशांमध्ये त्यांना स्टडी केल्या जाते. मी सर बऱ्याचदा जिथे मी युवा लोकांशी बोलतो, त्यांच्या कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज मध्ये बोलतो, शाळांमध्ये बोलतो, आणि मी विचारतो की किती लोकांनी अर्थशास्त्र वाचलेलं आहे, कौटिल्याचं किंवा चाणक्य नीती वाचलेली आहे. नॉर्मली सर त्या हॉलमधले 1 किंवा 2% लोक हात वर करतात. तर याच्यात काय म्हणावं, आपलं शिक्षण पद्धती, आपण जॅक अँड जिल वेंट अप द हिल बोलू किंवा A फॉर ॲपल बोलू, पण चाणक्य नीती आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र आपण शिकत नाही, शिकवत नाही. तर म्हणून शेवटचा माझा असाच विचार आहे की आपल्या इथे आधी इतक्या गोष्टी शिकवलेल्या चांगल्या, पण आपण वेस्टर्न थिंकिंग मध्ये गेलो, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल झालो आपण, कलेक्टिव्ह सोसायटीसाठी नाही झालो. तर इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आपण मानत नाही आणि दुसऱ्याला टोकत नाही, याच्यामुळे ह्या सगळ्या चुका होऊन राहिल्यात. म्हणून मला असं वाटतं की सर, समाजाला सुधारावं लागेल आणि जसं आपण म्हटलं पूर्ण देशाला याच्यात भाग घ्यावा लागेल, आणि तेव्हाच कुठे जाऊन आपले हे प्रॉब्लेम्स आपण स्वतःच दूर करू शकू. या प्रॉब्लेमसाठी मला नाही वाटत ट्रम्प किंवा पुटिन आपली मदत करतील, आपल्याला स्वतः आपली मदत करायची आहे. आता मी माझे फायनल कन्क्लुडिंग रिमार्क्स सांगतो की आपण या विषयावरती पुष्कळ बोललो, पण मला वाटतं हा सर्वात महत्वाची गरज आहे की एकतर माहिती होणं हा एक भाग झाला की आपण करायला काय पाहिजे, आणि दुसरं कृतीशीलता, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी कृती व्हायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून 7-7, 8-8 दिवस समारंभ करतो, परंतु कृतीशीलता जी आहे ती मात्र पुरेशी होत नाही. तर मला वाटतं आज गरज आहे समाजाला एक जबाबदार, देशभक्त, देशप्रिय नागरिकांची. आव्हानं आपल्यासमोर भरपूर आहेत, पण त्या आव्हानाचं एक उत्तर आहे देशभक्त, देशप्रेमी आणि क्रियाशील नागरिक. जर आपण आपले कान आणि डोळे उघडे ठेवून देशाच्या समोरच्या आव्हानावरती लक्ष ठेवलं आणि त्याची माहिती वेळोवेळी सुरक्षा एजन्सीज म्हणजे खास तर पोलिसांना द्यायचा प्रयत्न केला, सुरक्षित करण्यामध्ये आपलं योगदान देऊ शकतो. तर मला वाटतं वेळेच्या अभावी आपण आता आपल्याला थांबावं लागेल. मी पुन्हा एकदा जनरल खंडारी यांना धन्यवाद देतो आणि आजचा पॉडकास्ट इथे थांबला असं जाहीर करतो. धन्यवाद आणि जय हिंद. धन्यवाद सर. जय हिंद.